बाळांनो, आजचा आपला पॉइंट आहे तो आहे ऑक्सिडेशन स्टेट अँड ट्रेंड्स इन केमिकल रिएक्टिव्हिटी. म्हणजे बाळांनो 13 ग्रुप एलिमेंटचे असणारे ऑक्सिडेशन स्टेट आणि त्याचे बाळांनो त्याच्यामध्ये असणारे व्हेरिएशन इन केमिकल रिएक्टिव्हिटी. पण आपल्याला सगळ्यांना माहित आहे तो फर्स्ट एलिमेंट आहे आपल्याला म्हणतो बोरॉन. पण बोरॉनची साईज कशी असते? बोरॉन शो स्मॉलर साईज. आता बाळांनो बोरॉनची साईज स्मॉलर असल्यामुळे त्याच्या न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स शेल मध्ये असणारा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कसा असतो? जास्त असतो. म्हणून बाळांनो बोरॉन इझिली 3 इलेक्ट्रॉन लूज करू शकत नाही, बिकॉज त्याची असणारी थर्ड आयोनायझेशन एनर्जी किंवा सम ऑफ दी 3 आयोनायझेशन एनर्जी म्हणजे IE1, IE2 आणि IE3 कशी असते? हाय असते. म्हणून बोरॉन +3 आयन तयार करू शकत नाही. तर बोरॉन ट्रायव्हॅलेंट स्टेट मध्ये कुठला कंपाऊंड असतो बाळांनो? कोव्हॅलेंट कंपाऊंड असतो. म्हणून एक्झाम्पल BCl3 हा आयोनिक कंपाऊंड नसून हा कसा कंपाऊंड आहे? कोव्हॅलेंट कंपाऊंड. हा पण क्लिअर. कारण कोव्हॅलेंट कंपाऊंड कोण तयार करतो? कोव्हॅलेंट कंपाऊंड तयार करतो स्मॉलर साइज कटायन. कोण तयार करतो? स्मॉलर साइज कटायन. आता या ठिकाणी आपल्याला एक पॉइंट होतो बघा, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे ना. तर इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात कमी कुणाची असते? तर सगळ्यात जास्त आहे बोरॉनची, नंतर थॅलियमची. सगळ्यात कमी कुणाची? सगळ्यात कमी असते कुणाची? ॲल्युमिनियम. कुणाची असते? ॲल्युमिनियम. आता ॲल्युमिनियमची इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी सगळ्यात कमी आहे, म्हणजे तो कसा असतो? मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह. मोर इलेक्ट्रो पॉझिटिव्ह असल्यामुळे ॲल्युमिनियम इझिली +3 आयन तयार करू शकतो. हा पॉइंट क्लिअर. पण जसं आपण टॉप टू बॉटम इन पर्टिक्युलर ग्रुप जाऊ तर त्याच्या इनर कोअर मध्ये एक तर D इलेक्ट्रॉन येतात किंवा F इलेक्ट्रॉन येतात. हा बाळांनो आपल्याला हा पण पॉइंट माहित आहे, D आणि F इलेक्ट्रॉनचा असणारा स्क्रीनिंग इफेक्ट कसा असतो? पुअर. कसा असतो तो? पुअर स्क्रीनिंग इफेक्ट. इथे लिहिलं बाळांनो पुअर स्क्रीनिंग इफेक्ट. आणि या पुअर स्क्रीनिंग इफेक्ट मुळे न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स शेल मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा जास्त असतो. कसा असतो? जास्त असतो. तर या ठिकाणी थॅलियम घ्या किंवा इंडियम घ्या, त्याच्यामध्ये जे NH2 आहे आणि NP1 आहे. NH2 हा न्यूक्लियसशी स्ट्रॉंगली बॉन्ड असतो. कसा असतो तो? स्ट्रॉंगली बॉन्ड. म्हणून हे NH2 बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होत नाही. NH2 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होत नाही. तर कोण होतात? तर फक्त NP1 इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होत असतात. म्हणजे फ्रॉम टॉप टू बॉटम NS इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होत नाही, बिकॉज पुअर स्क्रीनिंग इफेक्ट ऑफ D आणि F इलेक्ट्रॉन. तर फक्त P इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होत असतात. तर स्टॅबिलिटी ऑफ +1 ऑक्सिडेशन स्टेट. आता +1 ऑक्सिडेशन स्टेट म्हणजे काय? फक्त P मध्ये इलेक्ट्रॉन बॉन्डिंग मध्ये इन्व्हॉल्व होतात. तर कसे असतात? तर ऑब्वियसली मोर स्टेबल असतो थॅलियम, देन इंडियम, देन गॅलियम, देन ॲल्युमिनियम. म्हणजे टॉप टू बॉटम इन पर्टिक्युलर ग्रुप stability of +1 oxidation state is increase. Stability of +1 oxidation state is increase. पण या सिरीज मध्ये आपण एक पॉइंट बघू शकता, बोरॉन हा काय? अब्सेंट आहे. बोरॉन हा काय बाळांनो? अब्सेंट आहे. पण हा पण क्लिअर. पण आपण या इफेक्टला म्हणतो इनर्ट पेअर इफेक्ट. आपल्याला काय म्हणतो? इनर्ट पेअर इफेक्ट. पण क्लिअर. बिकॉज ऑफ इनर्ट पेअर इफेक्ट lower oxidation state is more stable as compared to higher oxidation state. आपण क्लिअर. नेक्स्ट पॉइंट आहे, जर आपण या ऍटमला त्याच्या ट्रायव्हॅलेंट स्टेट मध्ये बघू. कुठल्या स्टेट मध्ये? ट्रायव्हॅलेंट स्टेट मध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही या ठिकाणी AlCl3 घ्या, म्हणजे 3 बॉन्ड आहे का? तर या ठिकाणी सेंट्रल आयटमच्या भोवती किती इलेक्ट्रॉन आहेत? तर एका बॉन्ड मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात. तर 3 बॉन्ड मध्ये किती असणार आहेत? 6 इलेक्ट्रॉन. तर त्याचा ऑक्टेट कंप्लीट आहे का इनकम्प्लीट आहे? ऑक्टेट हा इनकम्प्लीट आहे. म्हणजे तो इलेक्ट्रॉन रिच आहे का इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे? तो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे. आणि इलेक्ट्रॉन डेफिशियंट काय करतो? इलेक्ट्रॉन असेप्ट करतो. कशाला? टू कंप्लीट इट्स ऑक्टेट. म्हणून आपल्याला काय म्हणतो? लेविस ऍसिड. लेविस ऍसिड म्हणजे काय रे? The substance which has tendency to accept electron. हा पण पॉइंट क्लिअर. पण आपला हा पण पॉइंट आहे बघा, ऑर्गॅनिक रिएक्शन पण रिएक्शन आहे, फ्रीडल क्राफ्ट अल्कायलेशन किंवा फ्रीडल क्राफ्ट असायलेशन. पण त्याच्यामध्ये आपण AlCl3 हा यूज करतो आहे. तर AlCl3 चा रोल काय होता? इट इज ऍक्ट्स ऍज लेविस ऍसिड. ते काय असतं बाळांनो? लेविस ऍसिड. म्हणजे हे ऍटम त्याच्या ट्रायव्हॅलेंट स्टेट मध्ये त्याच्या भोवती 6 इलेक्ट्रॉन असतात. इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन असेप्ट करतो, म्हणून तो काय? लेविस ऍसिड.
जर आपण मूव्ह केला फ्रॉम बोरॉन टू हेलियम म्हणजे टॉप टू बॉटम इन पर्टिक्युलर ग्रुप जनरली बघा ऍटॉमिक साइज काय होत जाते इन्क्रीज होते ऍटॉमिक साइज इन्क्रीज झाले तर त्याचा असणारा लेविस ऍसिडिक स्ट्रेंथ हा काय होतो डिक्रीज होतो म्हणून हा पॉइंट तुम्ही नोट करा फ्रॉम बोरॉन टू हेलियम as move from top to bottom in particular group atomic size increase and Lewis acidic strength is decrease तर आपण Lewis acidic strength काय होतो डिक्रीज होत असतो आपण या ठिकाणी BCl3 घेतो जो काय लेविस ऍसिड आहे एक मी अमोनिया घेतो जो काय लेविस बेस आता अमोनिया लेविस बेस काय कारण नायट्रोजन बॉन्ड काय असतात एक पेअर ऑफ इलेक्ट्रॉन तर हा इलेक्ट्रॉन पेअर दोन डोनेट करतो बायझिक एरो आपल्या बघा तो दाखवलेला एरो आणि एक लेविस ऍसिड लेविस बेस मध्ये एक कंपाऊंड तयार होतो त्या कंपाऊंडला म्हणतो अडक्ट ऍक्च्युअली या कंपाऊंडचं नाव अडक्ट नाही आपण या कंपाऊंड असं टाईपच्या कंपाऊंडला काय म्हणतो मला अडक्ट आपण क्लियर लेविस ऍसिड प्लस लेविस बेस टू फॉर अडक्ट हा आपण क्लियर जर पण आपण त्याचे ट्रायव्हॅलेंट कंपाऊंड घेऊ आणि वॉटर मध्ये हायड्रोलिसिस करू तर त्यामध्ये एक तर हा आयन तयार होतो मेटलला ऍटमला चार हायड्रॉक्सिल ग्रुप वर कुठला येतो वर येतो नेट निगेटिव्ह चार्ज आता हा चार बॉन्ड दाखवतो म्हणजे हा कुठला असणार आहे sp3 टाइप कुठला असणार हा sp3 टाइप ही जॉमेट्री कुठली असते जी जॉमेट्री असते टेट्राहेड्रॉन हा बॉन्ड पॉइंट क्लियर आणि ऍल्युमिनियम एक हा कंपाऊंड तयार करतो ऍल्युमिनियम बॉन्ड 6 काय अटॅक आहेत 6 काय वॉटर अटॅक आहे वर बॉन्ड काय 3+ आता बॉन्ड या ठिकाणी 6 बॉन्ड म्हणजे कुठला असणार आहे sp3d2 कुठला असतो तो sp3d2 बॉन्ड sp3d2 म्हणजे आपल्याला माहित असेल जॉमेट्री कुठली असते त्याला इट शो जॉमेट्री ऑक्टॅहेड्रॉन बॉन्ड 13 ग्रुप एलिमेंट मध्ये एक एलिमेंट असा आहे जो हा कंपाऊंड तयार करतो तर कोण असेल 13 ग्रुप एलिमेंट मध्ये एक एलिमेंट असा आहे जो हा कंपाऊंड तयार करत नाही तर तो कोण असेल पण ऑब्वियसली तो एलिमेंट असेल ज्याच्यामध्ये डी ऑर्बिटल अब्सेंट आहे कुठल्या एलिमेंट मध्ये बनवून डी ऑर्बिटल अब्सेंट आहे ऑब्वियसली बनवून बोरॉन कारण की बोरॉन मध्ये नुसता काय असतो 2s आणि 2p आहे 2d नसतो हा पॉइंट क्लिअर ना म्हणजे बोरॉन मध्ये अब्सेन्स ऑफ डी ऑर्बिटल असल्यामुळे तो sp3d2 दाखवू शकत नाही म्हणजे बोरॉन एक असा एलिमेंट आहे जो हा कंपाऊंड तयार करत नाही हा पॉइंट क्लिअर ठीक आहे अशा प्रकारे आपला हा पॉइंट होता ऑक्सिडेशन स्टेट अँड ट्रेंड्स इन केमिकल रिएक्टिव्हिटी आता नेक्स्ट पॉइंट येतो बघा रिएक्टिव्हिटी विथ एअर तर मग या ठिकाणी एक पॉइंट लक्षात ठेवा आपण जर क्रिस्टलाइन बोरॉन घेऊ किंवा क्रिस्टलाइन ऍल्युमिनियम घेऊ बघा या ठिकाणी क्रिस्टलाइन बोरॉन आहे किंवा क्रिस्टलाइन ऍल्युमिनियम आहे हे दोन्ही पण एअर बरोबर रिएक्ट होत नाही पॉइंट तुम्ही नोटेड बघा क्रिस्टलाइन बोरॉन किंवा क्रिस्टलाइन ऍल्युमिनियम एअर बरोबर रिएक्ट होत नाही कारण की बोरॉन तर हा अनरिएक्टिव्ह आहे क्रिस्टलाइन फॉर्म मध्ये कारण तो मोस्ट स्टेबल आहे आणि ऍल्युमिनियम एक थिन ऑक्साइड तयार करतो तो पण काय तयार करतो थिन ऑक्साइड त्याच्या सरफेसवर तो प्रोटेक्टिव्ह ऑक्साइड तयार करतो आणि हा प्रोटेक्टिव्ह ऑक्साइड तयार झाल्यामुळे तो ऍल्युमिनियम एअर बरोबर रिएक्ट होऊ शकत नाही तर मला पॉइंट क्लिअर जर आपण अमरफस फॉर्म मधला बोरॉन आणि ऍल्युमिनियम कुठला फॉर्म आहे अमरफस फॉर्म मधला बोरॉन किंवा ऍल्युमिनियम घेऊ हे करस्पॉन्डिंग ऑक्साइड तयार करतात त्याचा फॉर्म्युला आहे B2O3 and Al2O3 हा पॉइंट क्लिअर B2O3 आणि Al2O3 कारण हे त्याच्यात +3 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतात हा पॉइंट क्लिअर तर Al2O3 किंवा B2O3 कसं तयार होतो आपण या ठिकाणी एक सिंपल मध्ये असणारी ऍल्युमिनियमची रिएक्शन कन्सिडर करतोय 4 मोल ऑफ ऍल्युमिनियम 3 मोल ऑफ O2 इज इक्वल टू 2 मोल ऑफ ऍल्युमिनियम ऑक्साइड आपल्याला म्हणतो काय ऍल्युमिना आपल्याला काय म्हणतो ऍल्युमिना पॉइंट क्लिअर 4 मोल ऑफ ऍल्युमिनियम 3 मोल ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू 2 मोल ऑफ Al2O3 आपल्याला काय म्हणतो सिंपल मध्ये ऍल्युमिना हा पॉइंट क्लिअर सेम वन आपण या ठिकाणी घेतो ऍल्युमिनियम आणि एअर मध्ये काय असतो एअर मध्ये अजून नायट्रोजन हा प्रेझेंट असतो हा पॉइंट क्लिअर नायट्रोजन आपण लिहितो कसं N2 ऍल्युमिनियमची व्हॅलेन्सी किती आहे +3 नायट्रोजनची व्हॅलेन्सी किती आहे -3 +3 -3 म्हणजे बानो कंपाऊंड कुठला तयार होणार आहे Al कुठला कंपाऊंड तयार होतो बानो Al ऍल्युमिनियमची +3 नायट्रोजनची -3 म्हणजे सिंपल 1 मोल ऍल्युमिनियम घ्या आणि 1 मोल नायट्रोजन घ्या कंपाऊंड कुठला तयार होतो Al परंतु नायट्रोजन लिहिताना आपण नेहमी कसं लिहितो बानो N2
म्हणून या ठिकाणी आपण N2 लिहितोय आणि पुढे काय असणार आहे रिएक्शन बॅलन्स करायला ट्वाइस असणार तर ऑब्वियसली ॲल्युमिनियम पण 2 असेल. मग आपण केलं अशा प्रकारे आपण हे सिंपल रिएक्शन बॅलन्स करत असतो. तर हे आपण जेव्हा ऑक्साईड कन्सिडर करू ना तर लक्षात ठेवा जे B2O3 आहे ना B2O3 तो बाण कसा आहे ऍसिडिक. Al2O3 आणि Ga2O3 म्हणजे ॲल्युमिनियम आणि गॅलियमचे ऑक्साईड कसे बाण एम्फोटेरिक. आता एम्फोटेरिक बाण म्हणजे काय जे ऍसिडिक पण असतात आणि बेसिक पण असतात किंवा जे ऍसिड बरोबर पण रिॲक्ट होतात आणि बेस बरोबर पण रिॲक्ट होतात आपण त्याला काय म्हणतो एम्फोटेरिक. हा बाण पॉइंट क्लिअर. आणि पण बॉटमचे दोन जे आहे इंडियम आणि थॅलियमचे ऑक्साईड जे जनरली +1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये असतात. फॉर एक्झाम्पल En2O किंवा TnO2O जे कसे बाणू +1 ऑक्सिडेशन स्टेट मध्ये बाणू ते कसे असतात बेसिक असतात. तर बाणू तुम्ही या ठिकाणी पॉइंट कन्सिडर करू शकता फ्रॉम टॉप टू बॉटम इन पर्टिक्युलर ग्रुप ऑक्साइडचा नेचर चेंज होतो फ्रॉम ऍसिडिक टू एम्फोटेरिक फ्रॉम एम्फोटेरिक टू बेसिक. म्हणजे ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीज होते बेसिक स्ट्रेंथ increase होते. पण हा पॉइंट क्लिअर ऍसिडिक स्ट्रेंथ डिक्रीज फ्रॉम टॉप टू बॉटम बेसिक स्ट्रेंथ इंक्रीज फ्रॉम टॉप टू बॉटम. हा पॉइंट क्लिअर आहे. तुम्ही अजून एक पॉइंट तुम्ही सांगू शकता ऑक्साइड्स इन हायर ऑक्सिडेशन स्टेट आर मोर ऍसिडिक ऑक्साइड्स इन लोअर ऑक्सिडेशन स्टेट आर मोर बेसिक. हा पॉइंट क्लिअर. बोरॉनचे ऑक्साइड ऍसिडिक आहे ॲल्युमिनियम गॅलियमचे ऑक्साइड एम्फोटेरिक आहे इंडियम आणि थॅलियमचे ऑक्साइड कसे बाळांनो बेसिक आहे. हा पण क्लिअर. म्हणजे बाळांनो बोरॉनचे ऑक्साइड फक्त बेस बरोबर रिॲक्ट होणार कारण तो ऍसिड आहे ऍसिड कोणाबरोबर होतो रिॲक्ट बेस बरोबर. ॲल्युमिनियम आणि गॅलियमचे ऑक्साइड एम्फोटेरिक म्हणजे तो ऍसिड पण आहे बेस पण आहे म्हणजे तो ऍसिड बरोबर रिॲक्ट होणार आणि बेस बरोबर पण रिॲक्ट होणार. पण मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट इंडियम आणि थॅलियमचे ऑक्साइड बेसिक आहे. आता इंडियम आणि थॅलियमचे ऑक्साइड बेसिक आहे जे बेस असतात ते बेस बरोबर कधी कधी रिॲक्ट होत नाही. बेस कुणाबरोबर होतो पण रिॲक्ट ऍसिड बरोबर. म्हणजे इंडियम आणि थॅलियमचे ऑक्साइड कुणाबरोबर रिॲक्ट होतात ऍसिडिक ऑक्साइड बरोबर रिॲक्ट होत असतात. कारण हा तुम्ही पॉइंट या ठिकाणी समजून घ्या. बेसिक ऑक्साइड ऍसिडिक बरोबर रिॲक्ट होतात ऍसिडिक ऑक्साइड बेसिक बरोबर रिॲक्ट होतात एम्फोटेरिक बोथ ऍसिडिक आणि बेसिक बरोबर रिॲक्ट होत असतात. न्यूट्रल कुणा बरोबरही रिॲक्ट होत नाही. हा पॉइंट क्लिअर. नेक्स्ट पॉइंट आहे तो आहे रिॲक्टिव्हिटी टुवर्ड हॅलोजन. आपल्याला माहित असं हॅलोजन आपण लिहिताना H2 लिहितो फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन किंवा आयोडीन आणि आपण या ठिकाणी ऍटमला सिंगल मोनो ऍटॉमिक कन्सिडर करतोय. तर हॅलोजन व्हॅलेन्सी किती असते -1. या ठिकाणी 13 ग्रुपची व्हॅलेन्सी किती आहे +3. आता +3 -1 आपण कन्सिडर कसा करणार सिंपल करून तयार करतो MX3. कसा आपण तयार करतो मग MX3. रिएक्शन बॅलन्स कसा करतो हॅलोजन तर डाय ॲटॉमिक आहे म्हणजे या ठिकाणी 2 पुढे घ्या म्हणजे या ठिकाणी 3 असणार आहे थ्राइस H2. हा पॉइंट क्लिअर. आणि आपल्याला ॲटम किती पाहिजे ट्वाइस येईल. पण आपण अशा प्रकारे सिंपल रिएक्शन बॅलन्स करू शकतो. बघा हॅलोजन डायटॉमिक सांगतो आपण H2 हा कंपाऊंड तयार करतोय MX3 परंतु या ठिकाणी 2 आहे या ठिकाणी तुम्ही 3 घ्या 3 पाहिजे म्हणून या ठिकाणी रिएक्शन तुम्ही 2 घ्या आणि 2 काय असणार हे ॲटम असणार. हा पॉइंट क्लिअर. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट हा कंपाऊंड तयार होत नाही कुठला कंपाऊंड तयार होत नाही. पण लक्षात ठेवा काय जे पी ब्लॉक मध्ये एक्सेप्शनल केस असतात म्हणजे त्याला तुम्ही हायलाइट करत जावा. तो बाण आहे थॅलियम ट्रायआयोडाइड. थॅलियम ट्रायआयोडाइड हा कंपाऊंड तयार होत नाही. हा पॉइंट क्लिअर. थॅलियम ट्रायआयोडाइड हा कंपाऊंड तयार होत नाही. असा प्रकार आपला हा पॉइंट क्लिअर आहे. नेक्स्ट पॉइंट आपण पुढच्या लेक्चरला क्लिअर करूया.